नमस्कार रसिको. आम्ही रचनाकार समूहातर्फे मी सुषमा ठाकूर पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. या भागात आपण भेटणार आहोत देवास येथील साहित्यिका राधिकाताई गोविंद इंगळे यांना. नमस्कार राधिकाताई, आम्ही रचनाकार तर्फे तुमचे खूप खूप स्वागत आहे. नमस्कार नमस्कार. रसिको हा काय म्हणत होता? धन्यवाद. रसिको हो, राधिकाताई वर्तमान किंडर हायर सेकंडरी स्कूल देवास येथे प्राचार्य म्हणून नियुक्त आहेत. त्यांनी लिहिलेले काव्यसंग्रह, कथासंग्रह इत्यादी बद्दल आपण आता प्रत्यक्ष त्यांच्याकडूनच ऐकूया. तर सर्वप्रथम राधिकाताई, तुमच्याबद्दल काही थोडक्यात आम्हाला सांगा ना माहिती. थोडक्यात सांगायचं तर मी जन्मजात देवासी देवास्कर, जन्म देवास्कर. त्याच्यानंतर कार्यक्षेत्र पैकी जवळजवळ 30-35 वर्ष देवास मध्येच नोकरी झाली. 42 पैकी 35-36 वर्ष. हो. आणखीन एक मध्यमवर्गीय परिवारात आई वडील आणि आम्ही 4 भावंड. पण ज्या मी राहत होतो आम्ही त्या आळीमध्ये साहित्यिक सांस्कृतिक गतिविधींची भरमार असायची त्यावेळी. पण लहान असताना गणपती उत्सव व्हायचे, मोठे मोठे लोक तर भाग घ्यायचेच, पण आम्हाला बालगोपालांनाही संधी मिळायची. त्या याच्यात मग आमच्या आळीतल्या सर्व मुलांची जडणघडण होत राहिली. मी 8वीत असताना माझ्या वडिलांची दृष्टी अचानक गेली. बहीण 11वी, 8वीत आणि दोन्ही भाऊ लहान. बहिणीने नोकरी करू म्हटलं, वडील नाही म्हणाले. एकच सांगितलं की ग्रॅज्युएशन झाल्याशिवाय कोणीही नोकरीला जायचं नाही. घर भाडं जे येत होतं, वडिलांची जुजबी पेन्शन, त्या काळात 35 रुपये पेन्शन, 75 घर भाडं, पण आमचं व्यवस्थित चाललं होतं. आईने सांगितलं की वडिलांची जरी दृष्टी गेली तरी तुम्ही भावंडांनी डोळसपणे जगात वावरायचं. आणि बस तिथूनच म्हणजे असं समजायला हरकत नाही की आमच्या संघर्षाची सुरुवात झाली, आमची जडणघडण होत गेली. आणि जी जीवनाची वाटचाल डोळसपणे सुरू झाली ती अद्यापपर्यंत तरी सुरू आहेच. वयाच्या 21व्या वर्षी खात्यात नोकरी आता ती सुरू झाली. ते 42 वर्ष नोकरी केली. MA फायनल ला गेलेच होते आणि नोकरी सुरू झाली. फायनलची परीक्षा दिली. फायनल झाल्यानंतर संसारात प्रवेश झाला आणि त्यावेळी MA इकॉनॉमिक्स केलं होतं. कारण 68 ग्रॅज्युएशन झालं होतं आणि तेव्हा इंग्रजी हटाव आंदोलन जोरात होतं. इंग्लिश मध्ये होतं, पण प्रोफेसरनी सांगितलं आम्ही तुझा फॉर्मच फॉरवर्ड नाही करू देणार. इकॉनॉमिक्स मध्ये MA केलं, पण ते एक सुप्त इच्छा राहून गेली होती की इंग्लिश मध्ये MA करायचं. पण मुलं लहान, मग BEd नोकरी काही राहिलं. तो मुलगा 11वीत आला. तेव्हा असं वाटायला लागलं की याला जर आता कॅरियरच्या खास याच्यावरती पाऊल ठेवायचं आहे, याला जर इंजिनियर याचा अभ्यास घ्यायलाच हवा. पण हा अभ्यास करेल आणि मी झोपेल हे नाही बरोबर. तर तो माझं MA इंग्लिश इंग्लिश, तो 12वी फायनल. 15 वर्षानंतर मी पुन्हा इंग्रजीचा हात धरला आणि मग सोबत माझ्या कॅरियरची वाटचाल सुरू झाली. सुरुवातीपासून म्हणजे ग्रॅज्युएशन मध्ये इंग्लिश लिटरेचर असल्यामुळे इंग्लिश टीचिंग, पण मग वगैरे प्रमोशन्स आणि सगळं मिळून आणि इंग्रजीशी नातं घट्ट जोडत. म्हणजे आज जे आम्हाला दिसतंय की तुमचं समाजात जे आत्मविश्वासपूर्वक वागणं आहे आणि तडफदारपणा जो आहे
त्या सगळ्याची पार्श्वभूमी ही आहे की तुम्हाला हो. जे जीवन मिळालं, जे संस्कार मिळाले, त्यामुळे तुम्ही हे सगळं करत गेलात आणि तुमची आवड मुख्य जिज्ञासा. आवड तर मी सांगितलं ना की त्या आळीतल्या त्या कार्यक्रमांच्या मुळे जोपासली गेली, त्याला खत पाणी मिळत गेलं. अगदी. मला वाटतं 8-9 वर्षाची असेल आणि नक्कलांचा कार्यक्रम करायचा होता. हा हा. तर आम्ही आमच्या ग्रुपच्या मुला मुलींनी ठरवलं हम्म, की अशी बिनावातली नक्कल नाही करायची, हम्म, आपण काहीतरी वेगळं करायचं. तर मग आता कोण दाखवेल, तर हम्म. मी म्हणजे त्यांची पुष्पाताई किंवा अक्का कोणाची. हा हा हा. मग ते म्हणे सांग ना काय कसं करायचं. हम्म. तर मध्ये आज हा डायलॉग आला, उद्या तो डायलॉग आला. कोणी म्हणाली तर बोलून द्यायचं. मग असं आमचं स्क्रिप्ट लेखन सुरू झालं. हो 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 हो. हा. वा. आणि मग काय काहीतरी टवाळकीची गाणी पण लिहिणं सुरू झालं. अक्षरशः टवाळकी होती, पण ते सुरू झालं. हा हा. आणि ना एक थोडं थोडं चिडवाचिडवीचं किंवा काहीतरी गंभीर विषयावरती, मग शाळेत स्पर्धांमध्ये, कॉलेजमध्ये स्पर्धांमध्ये, मग असं लेखन सुरू झालं. हो हो हो. वा वा. राधिकाताई, तुम्ही इंग्रजी, हिंदी, मराठी या तिन्ही भाषांमध्ये लेख, कथा, कविता आणि उत्तम तऱ्हेने नाटक लेखनही करू शकता आणि तुमची काही पुस्तकेही प्रकाशित झालेली आहेत. तर त्याबद्दल आम्हा सर्वांना ऐकायची खूप इच्छा आहे. म्हणजे मला तर नक्कीच आहे, पण मला खात्री आहे की जे ऐकणारे लोक असतील त्यांनाही निश्चित वाटत असेल की आपण ऐकावं म्हणून. तर आम्हाला त्याबद्दल काही थोडक्यात सांगा. माझी पहिली कविता 1981 साली प्रकाशित झाली. हो हो. इंदूरून एक आपुलकी असं मासिक निघायचं, अच्छा. पाक्षिक होत. आणि त्या रामायणाची पुनरावृत्ती म्हणून एक कविता माझी प्रकाशित झाली होती. पण मग त्याच्यानंतर शाळेच्याच मुलींना गाईड करण्याकरता किंवा त्यांना मार्गदर्शन करण्याकरता किंवा कुठल्या कुठल्या प्रतिस्पर्धेत भाग घेण्याकरता नाटकांचं लेखन वगैरे होत गेलं, पण प्रकाशन नाही झालं. मग खरं म्हटलं तर तिसऱ्या पिढीने मला सांगितलं की तुझं प्रकाशित. माझा नातू 2010 मध्ये जेव्हा शंघाईला गेलो, तर शाळेत गेल्यानंतर त्याचा माझी रूम अशी अगदी लागून लागून होती. त्याची खोली त्याच्यात. तर शाळेतनं आल्यावरती रोज माझ्या खोलीत आधी डोकावायचा की आजी आज तो दिवस why don't you publish your book? क्या बात है. अरे वा. बेटा असं तर कधी विचारच नाही आला. आम्ही आपलं लिहित राहत आहे, या डायरीत लिहिलं, त्या डायरीत लिहिलं. काय म्हणे पब्लिश युअर बुक. तेव्हा मला वाटतं 11-12 वर्षाचा होता, 11 वर्षाचा. हो हो हो. तरी सुद्धा इतकं चांगलं सुचवलं. काय झालं, नोकरीत असताना माझी लेखनाच्या 2 डायरीज गायब झाल्या माझ्या शाळेच्या अलमारीत. त्याला मी म्हंटल की बेटा माझ्या त्या 2 डायरीज तर गायब होऊन गेल्या आणि त्यात माझ्या अधिकांश कविता आणखीन असं सगळं लिहिलेलं होतं. तू आठव ना, तू जास्त. मी म्हंटल 100 कविता मराठीच्या, 51 इंग्रजीच्या, त्या सगळ्या गायब झाल्या. म्हणजे जसं आठवेल तसं लिही. मग ते मी परत सुरू केलं सगळं. कधी कधी अशा स्फूर्तीची सुद्धा गरज असते की जेव्हा इतक्या लहान नातवाने तुम्हाला सुचवलं आणि तुम्ही ते मन लावून पुन्हा केलं, किती मोठी गोष्ट आहे. खरं मी माझ्या म्हणजे पुस्तक प्रकाशित करण्याचं श्रेय अनिरुद्ध म्हणजे माझा मोठा नातू, मुलाचा मुलगा, त्याला देईन. आणि आम्ही अंदमानला गेलो आणि अंदमानला जात असताना प्लेन मध्येच सावरकरांच्या बद्दलच्या भावना उफाळून आल्या, तर त्या मी शब्दबद्ध तिथेच केल्या काही. अरे बाबा. आठवलं मला की संक्रांती अंक निघणार आहे, आम्ही नोव्हेंबरची ही गोष्ट, आणि त्यावेळी 10 डिसेंबर पर्यंत ते धाडायचं आहे असं काही होतं. तर नाही, 10 नोव्हेंबर पर्यंत. तर मी अश्विन खऱ्यांचा नंबर घेतला दीपक करपेकडनं, तिथे अंदमानमध्ये.
ओहो. आणि त्यांना तिथूनच फोन लावला की असं असं आहे हम्म. आणि माझी अशी इच्छा आहे की माझी रचना प्रकाशित व्हावी. पण तेव्हा असं काही इतकं व्हॉट्सअप वगैरे हो काही ना. नव्हतं माझ्या. तर म्हटलं मी तुम्हाला कसं देऊ, तुमची तर डेडलाईन 10 तारखेची आहे आणि मी तर 12 दिवसला पोहोचीन. हम्म. तर मग सरांनी सांगितलं की म्हणजे तुम्ही जे सांगताय सावरकरांच्या बद्दलच्या भावना, हम्म. तर मग तुम्ही 12ला येता, मला 15 पर्यंत दिलं तरी चालेल. क्या बात आहे. खरंय तर खरंय. मला खूप बस खूप छान. मध्ये प्रकाशन सुरू झालं हम्म. आणि मुक्त धन, सर्वोत्तम, चेती समाचार त्या म्हणजे त्यांच्यामध्ये मासिकांमध्ये माझं हम्म. लेख, कविता प्रकाशित झाले. वगैरे प्रकाशित केलं. हम्म. आणि 2015 साली हम्म. जोपर्यंत अश्विन खरांची चांगली ओळख होऊन गेली होती, तर एकदा मी असं माझं सगळं लेखन घेऊन गेले त्यांच्याकडे आणि ते म्हणाले की अरे इतकं लिहिलंय तुम्ही. हम्म. तर म्हणे तुम्ही याला टाईप करून द्याल का? म्हटलं प्रयत्न करते. तोपर्यंत माझ्याजवळ एक हा टॅब माझ्या मुलांनी सरप्राईज गिफ्ट म्हणून दिला ओ होता. हो 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 हो. अरे बाबा. खरंच सर, त्यांनी आधी कव्हर काढलं आणि 2 दिवसानंतर मग हा टॅब माझ्या हाती लागला सॅमसंगचा. अरे टाईप बाबा. करून असं. मग चेतननी ते शिकवलं आणि माझं पहिलं पुस्तकापासनं 6व्या पुस्तकापर्यंत याच्यात टाईप झालं. अरे वा वा वा. हा टॅब माझा खरा सहकारी आहे. अगदी अगदी खरं आहे ना. है ना. खूप खूप आणि भावनात्मक गोष्टी. हा. पहिलं प्रकाशन झालं माझं हम्म. त्या सावरकरांबद्दल. तर मी तेव्हा सांगितलं होतं त्या कवितेत की त्याचं टायटलच हे होतं, अवतरावे पुनरपी याच देशात. हम्म. हम्म. मी तात्याराव सावरकरांना निवेदन केलं की आपण याच देशात पुन्हा अवतार घ्यावा अशी इच्छा आहे. पण देशाची जी राजनीतिक आणि जी पातळी घसरली आहे, जी दुर्दशा झाली, ती मला पाहवणार नाही. पण तरी तुम्ही या, कारण आमच्या पिढीला तर आहेच, पण तरुण पिढीला तुमच्या मार्गदर्शनाची जास्त गरज आहे. अगदी अगदी. खूप छान त्याकरता खूप छान. फक्त कूस मिळायला हवी, जी विनायक घडवू शकेल, अरे वा. असा कवितेचा संदर्भ होता. फार सुंदर. आणि अवॉर्ड्स वगैरे तुम्हाला जी मिळाली, सन्मान झाले ते? हा, ते हळूहळू लेखन प्रकाशित होत गेलं, पुस्तकं प्रकाशित होत गेली. वा. पण त्याच्या आधी नोकरीत पण काही अवॉर्ड्स मिळत गेले. अरे वा वा वा. शिक्षिकेचे शिक्षण खात्यात, नंतर काही समूह आहे शिक्षकांचे, त्यांच्या माध्यमातून ते सत्कार होत गेले. पण ते मला वाटतं शिक्षणा तुमच्या मागे काही ट्रॉफीज वगैरे दिसत आहेत, ते पण हेच तुम्हाला मिळालेले सगळे? वा 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 वा. हे आहेत हा हा. आणि शिक्षण खात्यातले पण आहेत. सर्टिफिकेट्स, ट्रॉफीज भरपूर भरपूर. समाजाने खूप तुम्हाला म्हणजे मान्यता दिली आहे आणि तुमचा सन्मान केला आहे तुमच्यातल्या कलागुणांचा. फार छान फार छान. वा वा. तुमचं इतकं साहित्य प्रसिद्ध झालेलं आहे, तर त्यातल्याच 1-2 कविता, काही गद्य हेही तुम्ही जर इथे प्रस्तुत केलं तर दुधात साखरच आहे. तर आम्हाला तुम्ही तुमच्या आवडीच्या काही कविता तर ऐकवा, पण माझी स्वतःची एक फरमाईश आहे की मी एका काव्य संमेलनात तुमची एक कविता ऐकली होती आणि मला ती खूप खूप आवडली होती मनापासनं. ती मला वाटतं काहीतरी आई तू होतीस घरात वगैरे असं काहीतरी. ती जर कविता ही ऐकवता आली तर फारच छान आहे. आणि बाकी तुमच्या मनाने ज्या छान वाटतात त्या 1-2 कविता, 1-2 गद्य जरूर ऐकवा. पण ती सुरुवात करूया. हा. की कविता लिहिण्याचा म्हणजे मानस असा झाला की इंदोरच्या सरांकडे रोहिणीताईंच्या स्मृती दिनानिमित्त नेहमी होत राहायचं पूर्वी, पण आमच्या मायमावशी समूहाचं कवी संमेलन आयोजित केलं होतं. बद्दल जे विचार डोक्यात भिनत होते आणि एका आईला श्रद्धांजली द्यायची होती, तर त्या निमित्ताने मग ती लिहिली गेली. आणि यात थोड्याशा कृती माझ्या आईच्या आहेत आणि रोहिणीताईंच्या त्या दिवशी पहिल्यांदा सादर केली.
34 घरात हम्म. तुळस बहरलेली असायची. तुळस बहरलेली असायची. वृंदावनाचा कोनाडा पण उजळून जायचा सांजवेळी तेवत्या पंक्तीनं. वा. वृंदावनाचा कोनाडा पण उजळून जायचा सांजवेळी तेवत्या पंक्तीनं. राघव प्रहरी पुजलेली दिसायची तुळस. हम्म. अंगणात सडा समार्जन त्या खाली हे होत होतं. बरोबर. अंगणात सडा समार्जन, रेखीव रांगोळी. कसं साधायचं तुला हे सारं आम्ही उठायच्या आत. खरंय. मुलं उठायच्या आत सगळं झालेलं आमच्या आईच्या राज्यात ते व्हायचं ना आजीच्या राज्यात ते आम्ही पाहिलं होतं. वा. पेंगुळलेले आम्ही रात्रभर झोपून आणि तू आम्हाला झोपून आजीचे पाय चेपून कधीतरी टेकायची पाठ. हम्म. आम्हाला झोपून आजीचे पाय चेपून कधीतरी टेकायची पाठ. उगवतीच्या आधीच सगळं करून असायची ताट. क्या. उगवतीच्या आधी सगळं करून असायची ताट. आजीला चहा, आम्हाला दुधासोबत खारी, हम्म. शाळेचा डबा आणि न्याहारीची भाकरी. ओहो, ओहो. तर हे आमच्या इथलं खास नाश्ता. हम्म. आणि न्याहारीची भाकर ती लागायची बाबांना. या सगळ्या गोंधळात तुला कधीच पाहिलं नाही ग निवांत उन्हून गप्पा मारत चहा पिताना. या सगळ्या गोंधळात तुला कधीच पाहिलं नाही निवांत गप्पा मारत चहा पिताना. आम्हाला अंजारून गोंजारून काऊचिऊ करून भरवायची. तू नाही दिसली कधी उन्हून वाफाळलेला भात हुंकरून खाताना. ओहो. आमचं सगळं सुरळीत होईस्तोवर होती तू. जणू काही हेच होते तुझ्या जीविताचे. जणू काही हेच होते साध्य तुझ्या जीविताचे. हम्म. आणि अचानक कुणालाही न विचारता न सांगता न निरोपता निघून गेलीस एकटी. कधी घराबाहेर न सांगता न विचारता पाऊल न ठेवणारी तू. कधी घराबाहेर न सांगता न निरोपता पाऊल न ठेवणारी ही तू. न सांगता कुणालाही न विचारता हम्म. कुणाची सोबत घ्यावी सांगणारी, 7च्या आत घरात शिस्त लावणारी. दिवे लागणीची वेळ झालेली होती आणि कशी गेलीस तू निघून. धरधरत्या दिवे लागणीला ती तुळस ती पंटी वाट पाहत राहिले तुझी. धरधरत्या वेळीला ती तुळस ती पंटी वाट पाहत राहिले तुझी. काळाच्या पडद्याआड सगळं लुप्त झालं. तो वाडा, त्या तुळशी वृंदावनाचा थाट, सडा समार्जन आणि रांगोळी. आणि सांजवेळी नसतो आम्ही घरात. 7च्या आत घरात. ते जरी सुटलं तरी रात्री जेवायला आणि झोपायला आम्ही असतोच घरात. 7च्या आत सुटलं पण रात्री जेवायला आणि झोपायला असतो आम्ही घरात. सकाळच्या धावपळीत न्याहारी आणि दुधासोबत दुपारचं जेवण असतं ऑफिसच्या कॅन्टीन मध्ये. सकाळची न्याहारी आणि जेवण असतं ऑफिसच्या कॅन्टीन मध्ये. आणि मुलांना शाळेत, आजकाल मुलांना शाळेत जेवण मिळतं. बरोबर. आपल्या कामात मिळत डबा घेऊन जायचं. हम्म. कामवाली रात्रीच्या स्वयंपाकाची सोय, आजकाल घरोघरी कामवाल्या ठेवलेल्या आहेत. रात्रीच्या स्वयंपाकाची सोय कामवाली सखू करते. तीच मुलांना शाळेतून आणते. आपण आपल्या मुलांना आणत होतो शाळेतनं, पण आता कामवाली सखूच आणते मुलांना शाळेतून. त्यांच्यासोबत स्वतःच पण खाणं करते. सिमेंटच्या या जंगलात काऊचिऊ येतच नाही.
सिमेंटच्या जंगलात काऊचिव येतच नाही. टीव्ही आणि मोबाईलच्या खेळात रमतात पोरं. काळाच्या प्रवाहात सगळं वाहून गेलं. सगळं व्हायचं व्यवस्थित, कारण आई तेव्हा तू होतीस घरात. वा, तेव्हा तू होतीस घरात. अतिशय सुंदर, हृदयाला भिडणारी, व्याकुळ करणारी कविता आहे ही. आणि खूप तुम्ही मनापासून लिहिलेली आहे हे जाणवतं प्रत्येक शब्दातून. फार सुंदर, फार सुंदर. आई आता काही आई हा विषयच असा आहे की ऐकणारा आणि बोलणारा दोन्ही व्याकुळ होऊन जातात. तर त्याच्यानंतर काय काय नोकरीत असताना हा हा माझ्या मित्रांना विशेष अगदी मागणी आलेली आहे. आणि एक सर्व शिक्षा अभियानचं गीत बनलं होतं. ते मालवीमध्ये लिहिलं होतं मी, कारण गावोगाव शिक्षेचा प्रसार करायचा. त्याच्या एक 2-4 ओळीच ऐकून. बहुत थपायो गोबर मोसो, अब मैं भणने जाऊं. भणने म्हणजे शिकायला. अच्छा. मारे ललक ऐरी जाऊं. म्हणजे ती मुलगी म्हणते की तू माझ्याकडनं शेणाच्या गौऱ्या खूप थापवून घेतल्या, पण मला शिकायला जायचंय. होते स्कूल जावे, मारे जंगल भगावे, कुआ पानी भरावे, असो कब लग जाऊं. मारे भी अब ललक हुई स्कूल जाऊं. म्हणजे मी जर शिकले तर मी दोन्ही कुळांचा उद्धार करीन. अगदी म्हणून तुम्हाला शिकायचा मोका दे. हे असं ते गीतेन ते गाजलं होतं. वा वा, क्या बात है. आणि एक सरस्वती वंदना लिहिली होती. मग हिंदी वातावरण असल्यामुळे मग देवी दुर्गे शारदी देवी बोल एक तू अवनी करा. ती दुर्गा आणि शिवा एकत्र होऊन अवनी पळा है ना. का? कारण की आम्हाला विद्येबरोबर शक्ती पण हवी आहे. तर ती सरस्वती गाजली होती. त्याच्यात मी असा केला होता की अहिंसा मंत्र के साधक हममा, शस्त्र उठाए देश रक्षा में. शौर्य में नेमदी बस तू आकर. शारदेला आवाहन केलं. पद्म पुष्प को तजकर मातू, पद्म पुष्प को तजकर मातू, देश देश की दुर्दशा. दुर्दशा पाहिजे असेल तर तुला त्या कमळाच्या याच्यावर खाली उतरावं लागेल. मला विद्येचं ज्ञान द्यावं लागेल. सर्वात शेवटी दुर्गा आहे तर ती संहार करणारच. शेवटी हे सांगितलंय, अहिंसा मंत्र के साधक हममा, हिंसा मंत्र के साधक हममा, शस्त्र उठाए देश रक्षा में. कम नहीं है शौर्य में, कमी नाहीये, पण आशिष बस तू आकर दे. त्याची रचना ती पण खूप आवडली होती लोकांना. तुम्हाला वेळ असेल गद्य उतार्यातलं काहीतरी तुम्ही थोडंफार ऐकवणार होतात ना, तेवढा ऐकून पुढचा प्रश्न घेऊया. किंवा एक काय छोटा लेख, छोट काय कहाणी, लघुकथा. त्याचं शीर्षक आहे भूत. अच्छा, भूत. हिंदी का. शिवरात्रि के उपलक्ष्य में सारे शिवालयों के मार्ग पर शिव भक्तों की कतारें दर्शन के लिए लगी थी. भीड़ इतनी अधिक थी कि
प्रशासन को भी बंदोबस्त के लिए पुलिस का इंतजाम करना पड़ा। समाजसेवी संस्थाओं ने भी जनता के लिए फलाहार वितरण के पंडाल लगा कर रखे थे। लोग दर्शन कर प्रसादी फलाहार की कतार में लग रहे थे। कथेची नायिका सुमित्रा है, सुमित्रा भी दर्शनार्थियों की लंबी कतार में लगी थी। सहसा उसका ध्यान प्रसाद की कतार में लगे एक परिचित चेहरे पर गया। मंदिर का प्रवेश द्वार आया। मंदिर में प्रवेश करते हुए पता ही नहीं लगा कि वो चेहरा कब कहाँ गया। दर्शन कर जैसे ही बाहर निकली, अचानक वह याद आ गई और उसको याद आया कि मकान निर्माण के दौरान मिस्त्री के साथ में वह व्यक्ति दिखता था। हो गई क्योंकि वह तो मुस्लिम व्यक्ति था, फिर मंदिर के प्रसाद की कतार में कैसे? बड़ा अजीब लग रहा था। ये सोचते हुए वह गाड़ी में बैठने लगी और दरवाजा खोलकर जैसे ही बैठने वाली थी कि प्रसाद खाते हुए वह व्यक्ति फिर दिखाई दिया। वह अब इस बार अपने को रोक नहीं सका। गाड़ी में बैठने के बजाय 4 कदम आगे बढ़ी और आवाज लगाई, रजाक। आवाज सुनते ही वह व्यक्ति ना और नमस्ते मेम साहब कहा। आप नए मकान में रहने लग गए? बोले हाँ। इसका बड़ा सहज व्यवहार था। सुमित्रा ने पूछा, रजा मेम साहब, भूख की कोई जात नहीं होती। शिवरात्रि के उपलक्ष्य में सारे शिवालयों के मार्ग पर शिव भक्तों की दर्शन के लिए कतारें लगी थी। भीड़ इतनी अधिक थी कि पुलिस को बंदोबस्त के लिए पुलिस का इंतजाम करना पड़ा। समाज सेवी संस्थाओं ने भी जनता के लिए फलाहार एवं प्रसाद का इंतजाम के पंडाल लगा रखे थे। सुमित्रा भी दर्शनार्थियों की लंबी कतार में लगी थी। सहसा उसका ध्यान प्रसाद की कतार में लगे एक व्यक्ति की ओर गया। उसको वह चेहरा कुछ परिचित सा लगा। मंदिर में प्रवेश करते हुए भी पता नहीं क्यों उसे बार बार वही चेहरा याद आ रहा। दर्शन कर जैसे ही बाहर निकली, उसे अचानक याद आया कि वह व्यक्ति उसके मकान के निर्माण में मिस्त्री के सहयोगी के रूप में काम करने वाला मजदूर रजाक था। वो बहुत खुशी हो गई। मुस्लिम बंदा और मंदिर की प्रसाद की कतार में। कुछ अजीब यही सोचते हुए वह गाड़ी की ओर बढ़ गई। कार का दरवाजा खोल बचने ही वाली थी कि फिर से उसे वो प्रसाद लेकर के खाते हुए दिखा। अब वो अपने आप को रोक नहीं पाई। बाहर निकलकर 4 कदम बढ़ी और आवाज दिया, रजाक। रजाक ने जैसे आवाज सुना वो पीछे मुड़ा। नमस्ते मैम साहब, नए मकान में रहने चले गए? बड़ा सहज सवाल किया उसने। उसके सहज बोलने को देखकर, सहज व्यवहार को देखकर सुमित्रा को बड़ा अजीब लगा। फिर भी वो बोली, अरे रजा, तुम यहाँ प्रसाद की कतार में कैसे? रजाक के जवाब ने उसके दिमाग के तार झंझना दिए। मेम साहब, भूख की कोई जात नहीं होती, कोई धर्म नहीं होता। आज शुक्रवार होने से साइट पर काम बंद है, परंतु पेट की घड़ी तो चलेगी ही। तो मजदूरी नहीं तो शाम को चूल्हा कैसे जलेगा? हम तो रोज कमाते हैं, रोज खर्च हो जाता है। इसलिए आज पूरे परिवार के लोग शाम तक प्रसाद की लाइन में लगकर पेट की आग बुझाएंगे। भूख थोड़े ही छुट्टी कर सकते। फार सुंदर, फार सुंदर, फार छान. राधिकाताई, तुम्ही संक्षिप्त दासबोधामृत लेखनाची सुरुवात केली आहे.
तर हे संक्षिप्त दासबोधामृत म्हणजे काय आहे, त्याची एक 2-3 ओळीतच पण कल्पना द्या ना मला. दासबोध वाचन हं, एकदा माझं लग्नाच्या आधी घडलं. मी वाचायचे, माझे काका आणि वडील ऐकायचे. हो. कॉलेजमध्ये होते, उन्हाळ्याच्या सुट्टीतली गोष्ट आहे. हं, हं. त्याच्यानंतर मग मुलगा व्हायचा होता, त्यावेळी वाचायला सुरुवात झाली. हं, हं. जी प्री मॅटर्निटी लीव्ह होती तेव्हा, पण ते पूर्ण नाही होऊ शकलं. हां, हां. आमची मुलं लवकर अवतरली. बरोबर आहे ना. मग आता 2 वर्षापूर्वी आमच्या शबरी भजनी मंडळाने एक निरोप आणला हं, की समर्थांची शिष्या हं. अक्का स्वामींचा त्रिशताब्दी स्मृती साजरा होणार. तर दासबोधाचे जे पारायण जितकी करू शकाल तेवढी करायची. हां, हां. सुरुवातीला आम्ही दीड गुरुवारी दासबोध वाचला. मग आम्ही मी दररोज वाचून असं करून माझी 10 पारायण 1 वर्षात झाली हो, हो. दासबोधात. वाह, वाह! असताना आमच्या मैत्रिणींची कधी चर्चा व्हायची कॉफी क्लबच्या मीटिंगमध्ये किंवा आणखीन कुठे, तर त्या हिंदी भाषाभाषी म्हणायच्या, "कहती हमको भी तो पढ़ने को मिले, तुम हमेशा दासबोध की बातें करते हो, आपस में मिलते हो." तुम्ही दोघी जणी त्या ग्रुपच्या होते, की तुझे किती दशक झाले, तुझे किती दशक झाले. तर मी सांगितलं की असं मोठं पुस्तक आहे, त्याचा हिंदी अनुवाद इतना बडा तो पढ़ने नहीं बनेगा. बस ते क्लिक झालं आणि मग मी संस्कृत दासबोध हिंदीमध्ये लिहायला हाती घेतलं. हो, हो, हो. आता फार वर सुंदर. येतील. नाही, एक नाही. गोष्ट विशेष, निश्चित, समर्थ निश्चित. ही खूप अभिनव कल्पना आहे आणि माझ्या मते हे सगळं सर्वांना आवडेल आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या प्रकल्पासाठी. त्याबरोबरच मायमावशी समूहाशी संबंध कसा आला हेही आम्हाला सांगा ना. 2015 मध्ये हं, माझं पहिलं पुस्तक त्रिवेणी प्रकाशित झालं हं, हं. आणि त्याच दिवसांनी एक कार्यशाळा आयोजित झाली लेखक आणि प्रकाशकांची. अच्छा. हां. हं, आणि त्या कार्यशाळेत देवासून मी आणि चेतन आम्ही दोघं गेलेलो होतो. हं. आणि आणखीन कोण होतं हे तर नाही आठवत. हं. पण अलकनंदा यांची तिथे भेट झाली. हो, हो, हो. तिथे भेट झाली, मग गोष्टी झाल्या आमच्या. मग चेतन म्हणाला 2-3 दिवसाचा कार्यक्रम होता तो. मग चेतन म्हणाला की मावशी त्या दिवशी आपल्याला भेटल्या होत्या ना, तर त्या एक WhatsApp ग्रुप सुरू कर. हां, हां, हां. हां. आणि त्यात आपण ॲड व्हायचं असं. तर आपला नंबर द्यायचा का? म्हटलं दे. हं. ना अंधा क्या मांगे. खरंच आहे ना. साहित्यिक गतिविधीशी जोडलेले असतील अगदी, तर आम्हाला अगदी. छान वाटलं आणि आम्ही अलकनंदाताईंशी जोडले गेलो. थोड्या नाही. दिवसात हा समूह सुरू झाला. हां. आमच्या बैठकी व्हायला लागल्या, आमचे मेळावे व्हायला लागले. फार छान. आणि असं छान नातं आपसात जोडलं गेलं. अगदी, अगदी. काही खरं आहे. कवी संमेलनाच्या निमित्ताने आम्ही आपसात भेटत गेलो हं. आणि खर एक पारिवारिक मेळावा वाटायला लागला आणि आम्ही अगदी. आपसात सगळे सुषमा अवधूत, हां. नंतर जितके आपले मराठीचे साहित्यकार आहेत बरोबर. ते जनवसंत की प्रशांत वगैरे, हो, हो. अर्चनाजी आहेत. ते अतुल सारखे, म्हणजे खूप मजा आली आम्हाला. मग तुम्ही भोपाळची मंडळी तुम्ही जोडले गेला मी त्याबद्दल. तेच म्हटलं मायमावशी समूहामुळे आम्हालाही तुमची माहिती झाली, तुम्हाला मी कळलं, एकमेकांचं साहित्य आपण आपापसात सामायिक केलं आणि खरोखर आपल्या समूहात सुद्धा एक घरासारखंच वातावरण आहे आणि आपण म्हणजे मनमोकळेपणाने तिकडे साहित्यावर लिहू शकतो. इतका छान समूह आहे. नक्कीच अलकनंदाताईंना त्याचं श्रेय जातं. तर राधिकाताई, तुम्ही आज तुमचे विचार, साहित्य सगळं सगळं इथे सामायिक केलं. तुमच्या भावनापूर्ण कविता आणि सगळंच गद्य सुद्धा फार छान वाटलं. तर त्याबद्दल तुमचे आम्ही रचनाकार तर्फे खूप खूप आभार आहेत आणि तुमचा जो नवीन प्रकल्प आहे दासबोधाचा, त्यासाठी खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला आणि तुम्ही इथे आलात त्याबद्दल खूप धन्यवाद. तर रसिक हो,
मागील सर्व भागांप्रमाणेच आजचा हा राधिकाताईंच्या भेटीचा भाग तुम्हाला सुद्धा खूप खूप आवडला असणार याची मला खात्री आहे. आमच्या या व्हिडिओला तुम्ही न विसरता लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसंच कमेंटही जरूर करा ही विनंती. आणि आपण आता भेटू पुढील भागात अशाच एका साहित्यिक व्यक्तिमत्वाबरोबर. तोपर्यंत नमस्कार.